प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये अर्जुनची परत खूप धांदल होताना त्यांनी दाखवलं आहे. अर्जुन इकडे सगळ्यांसाठी नाश्ता बनवत असतो आणि काय बनवायचं याचाच विचार करत असतो. तो म्हणतो, कालची इडली तर खूपच चिकट झाली होती, आज त्यापेक्षा असं करूया, सोपे आणि सरळ पोहेच बनवूया सगळ्यांसाठी. आणि तो पोहे बनवायला घेतो. कांदा वगैरे कापत असताना कढई गॅसवर ठेवतो आणि तो कांदा टाकून देतो त्यामध्ये. आणि तेव्हाच त्याला दूधवाल्यांचा आवाज येतो. तो एक पातेलं घेऊन जातो. दूधवाला म्हणतो, अरे साहब, ये क्या लाए हो आप? थोडा बडा पतेला लाव. परत अर्जुन किचनमध्ये जातो आणि खूप मोठं पातेलं घेऊन येतो. तो म्हणतो, दूधवाला त्याला परत म्हणतो, अरे साहब, इतना बड़ा पतेला, तुम्हें क्या पुरे पनवेल के लिए दूध चाहिए? तो थोडं छोटं पातेलं घेऊन येतो परत. ते नंतर दूधवाला बोलतो, ये हुई ना बात, पण साहब ये काम आप क्यों कर रहे हो? आपको नहीं जमेगा ये सब, ये तो भाभी करती है ना. तो अर्जुन म्हणतो, असं काही नाही, मला पण जमते सगळी कामं. आणि त्याला काहीतरी करपल्याचा वास येतो आणि तो म्हणतो, काहीतरी जळतंय. इकडे दूधवाला म्हणतो, हो साहब, तुम्ही काहीतरी गॅसवर ठेवलं असेल, ते जळत असेल. तो म्हणतो, हो, आणि लगेच पळत जातो. तेवढ्यात ती कढई वगैरे खाली ठेवतो आणि लगेच पेपरवाला येतो. परत अर्जुन एवढा धावत येतो आणि पेपर घेतो. पेपरवाला म्हणतो, साहब बिल. तो म्हणतो, देतो ना मी तुला नंतर. तो म्हणतो, नंतर नाही. तो म्हणतो, ऑनलाईन करतो. तो म्हणतो, नाही, कॅश द्या ना. अर्जुन म्हणतो, अरे बाबा, मला घरातली कामं करायची, कधी मी कॅश देऊ तुला? आणि एवढा थकून डायनिंग टेबलवर बसतो आणि म्हणतो, अरे यार, किती कठीण आहे ही घरातले कामं. सायली कसं मॅनेज करत असेल सगळं. आणि तेवढ्यात त्याला असं वाटतं, आता सायलीला फोन करावा का. लगेच सायलीचा मेसेज आलेला असतो की अहो, आज प्रपोज डे आहे, रात्री आपण काहीतरी वेगळं करूया. आणि त्याला तिला असं सांगायचं असतं की सायली, मी खूप परेशान झालो आहे ग घरातल्या कामांमध्ये. पण इथे त्याचा इगो आडवा येतो आणि तो म्हणतो, नको यार, कशाला सांगायचं आहे, ती पण करतच असेल ना ऑफिसमध्ये. पण तो म्हणतो, मला नाही जमणार हे. खूपच रडकुंडीला येतो. इकडे त्यांनी साक्षी आणि सचिनचा सीन घेतला आहे. साक्षी सचिन हे ब्रेकफास्ट करत असताना ती त्याला ॲपल वगैरे कट करून देत असते. इकडे सचिन म्हणतो, अगं सॅम, हे घरातले फ्रूट्स वगैरे खाऊन ना मला खूपच कंटाळा आला आहे. आता ना तू तुझ्या आजचे पोहे वगैरे बनव ना, नवीन काहीतरी ब्रेकफास्टमध्ये. इकडे साक्षी विचारच करत असते. ती आज एकदम मूड तिचा चेंज असतो थोडा, अगदी खुश नसते ती. ती म्हणते, तुला कसली अपेक्षा माझ्याकडून? अरे, मी तुझ्यासाठी फ्रूट हे कापून देते ना, तेच खूप झालं. तो म्हणतो, अरे सॅम, असं कसं? आज तर प्रपोज डे आहे, तू माझ्यासाठी आणखी काही नवीन करायला हवं. इकडे साक्षी म्हणते, आणखी नवीन? आता ती चाकू एकदम बोटाला लावते आणि म्हणते, तुझ्यासाठी आता काय माझ्या बोटातलं रक्त वगैरे काढून त्या रक्ताने तुला प्रपोज लेटर लिहून देऊ? तो म्हणतो, अगं साक्षी, मी तसं नाही म्हणत आहे, पण तू अशी का टोकाला जाऊन बोलते उगाच? ती म्हणते, मग काय बोलू? तुला काही केलं तर तुला कमीच वाटतं मी केलेलं? तो म्हणतो, अगं सॅम, असं नाही. तिच्या जवळ जातो, तिला लाडीगोडी लावतो. म्हणतो, अगं सॅम, असं नाही, मी असं नाही बोललोय तुला. अगं असं कसं? तुझं रक्त वगैरे काढून लगे माझ्यासाठी लेटर वगैरे लिहिते. तू फक्त मला थोडीशी चांगली वागली ना, तर मला खूप छान वाटतं. आणि तो म्हणतो, असं नको करू ब्युटिफुल, मला ना तुझी गरज आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे ना, तोपर्यंत मला तू हवी आहेस. असं काही वाईट वक्त बोलू नको बरं का तू. आणि साक्षीचा एकदम मूड चेंजेस असतो. ती त्याच्या होला होकार देत नसते, काहीच नाही. आणि एकदम अशी निराश होऊन बसलेली असते. तो तिला बोलत असतो, तरी पण ती काहीच रिस्पॉन्स करत नाही. आणि नंतर म्हणते, हो खरंच मी तुझ्यासाठी ब्युटिफुल आहे. मी खूप त्रास देते का रे सचिन तुला? सचिन म्हणतो, नाही ग, पण कधी कधी तू वेगळीच वागते आणि मला ना मग खूपच भीती वाटते तुझी. इकडे साक्षी म्हणत असते,
अरे बाळा जाऊ दे, माझा ना स्वभावच तसा आहे, मी कधी मूड चेंज करते कधी असं. आणि ती एकदम त्याच्या गालाला वगैरे हात लावते. नंतर त्याला समजावून सांगत असते. सचिन पण खूपच असं एकदम बढिया ॲक्टिंग करतो हा तो. आणि नंतर त्याला मिठीत घेतो आणि म्हणतो तू घाबरू नको, काहीही झालं तरी मी तुझ्या सोबतच आहे, त्यामुळे तू कसल्याही गोष्टीचा विचार करू नको. आणि इथेच त्यांनी हा सीन संपवला आहे. लगेच इकडे तो म्हणतो ब्युटिफुल थांबा मी जरा येतोच, आणि तो रूममध्ये जायला लागतो. इकडे साक्षी आता तरी खूप खुश झालेली आहे. तेवढ्यातच नागोबाने सांगितलेलं काम प्रियाला करायचं असतं. आणि प्रिया येते आणि म्हणते अगं, तिला सचिनला बघितलं पण नसतं, पण तरी पण ती म्हणते अगं हा तर सचिन होता, सचिन कसा आला गं इथे. ती म्हणते कोण सचिन, तू काहीही बोलतेस का. ती म्हणते अगं आत्ता गेला ना तो रूममध्ये. ती म्हणते अगं मी तर तुझी आणि सचिनची ओळख पण नाही करून दिली, आणि तुला कसं काय माहिती आहे तो सचिन आहे म्हणून. ती म्हणते अगं मला माहिती म्हणजे, अगं तो सचिन माझ्या सख्या नंदेचा नवरा आहे. इकडे खूपच अशी ॲक्टिंग करत असते की तिला खूप असं वाईट वाटतंय, त्याने साक्षीला फसवलं. आणि ती म्हणते अगं त्या अस्मिताचा नवरा आहे तो, तो युरोपला जेव्हा कामाला होता ना तेव्हा तो तिला इथेच पडलेली नव्हती का आमच्या घरी ती, आणि नंतर कॅनडाला तिला सोबत घेऊन गेल्याच्या नंतर ती प्रेग्नेंट होऊन आली आहे. आता सध्या ती प्रेग्नेंट आहे. आणि ती खूपच साक्षीला चिडून देत असते. आणि तू त्याच्याशी लग्न कसं करू शकतेस गं, त्याचं आधीच लग्न झालेलं आहे, त्याला आता बाळ पण होणार आहे, आणि तो तुला सहज फसवतोय, आणि तू त्याच्यामध्ये फसली पण. अगं साक्षी काय हे तुझं, एवढी हुशार साक्षी, आणि अशा माणसाच्या प्रेमात पडली की ज्याचं अगोदरचंच लग्न झालेलं आहे. आता बघ बरं तुझे काय हाल होईल, त्याने तर तुला काहीच सांगितलंही नसेल. आणि इकडे प्रिया असं ॲक्टिंग करत असते की तिला खूपच वाईट वाटतंय, सचिन साक्षीसोबत खोटं खोटं वागलं आहे. आता यांनी हा सीन, आता पुढे काय होणार आहे हे पुढील भागामध्येच कळेल. इथेच त्यांनी हा सीन स्टॉप केला होता. याच्यानंतर त्यांनी सायली आणि चैतन्याचा सीन घेतलेला आहे. ते त्यांच्याच घरी दोघीजणं चर्चा करत असतात केसबद्दल काय झालं. आणि सायली म्हणत असते की चैतन्य भाऊजी तो करमरकर वकील होता, तो किती बोर करत होता. इकडे चैतन्य म्हणत असतो अगं तो तसलाच आहे, तो नेहमी ना काही असंच हे करत असतो. लगेच सायली इकडे अर्जुनला आवाज देते आणि म्हणते अहो चहा झालाय का, चहा घेऊन या बरं पटकन. अर्जुन म्हणतो आलो आलो, एकदम आपण कसं एखादी बाई वगैरे म्हणते ना तशीच त्याची धांदल उडत असते सगळ्या कामांमध्ये. आणि तो चहा घेऊन येतो आणि नंतर म्हणतो हे घ्या मॅडम चहा. ती म्हणते खूप कठीण असतं ना घरातलं काम. तो म्हणतो नाही काहीच कठीण नाही माझ्यासाठी, मला तर सगळं अगदी ओके जमतंय आणि मी खूप खुश आहे या सगळ्यांमध्ये. आणि अजून काही हवं आहे का तुम्हाला. ती म्हणते हो ना, थोडं थोडं खायला घेऊन या. इकडे सायली पण काम करत असताना अर्जुन केस संदर्भात बोलत असताना तिला असंच परेशान करत असतो. सेम आता सायली पण त्याच्यासोबत तशीच वागते. इकडे चैतन्याला खूपच इंटरेस्टिंग असं त्याला खिजवायला वगैरे मज्जा येते. आणि तो म्हणतो अर्जुन वहिनी तुम्ही ना, आणि ती म्हणते हो हो आणते हो चैतन्य भाऊजी, तुम्हाला पण आणते. अर्जुन म्हणतो तुम्हाला तुमची पण कॉफी. इकडे सायली म्हणते अहो माझा चहा थोडा ना थंड झालाय, तुम्ही त्याला गरम करून आणाल का. त्याला इतकी चिड येते पण ते म्हणते हो हो आणतो. आणि इकडे चैतन्य पण म्हणत असतो अर्जुन वहिनी माझा पण चहा खूप थंड झालाय, मला पण आणता का गरम करून. ते म्हणते हो आणते हो चैतन्य भाऊजी. आणि जाताना तो अगदी असे दात वगैरे खात असतो. इकडे चैतन्याला खूपच मज्जा येते आणि तो खूप हसत असतो. इकडे सायली म्हणते चैतन्य भाऊजी एवढं नका हसू बरं, आणि आपण केसबद्दल बोलूया. नंतर अर्जुन परत जातो आणि त्यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. इकडे सायली त्याला खूपच चिडवत असते, काही ना काही सांगत असते. इकडे चैतन्याला खूपच मज्जा येत असते त्याची अशी धांदल उडताना बघून, आणि तो किती परेशान होत आहे हे बघून.
आणि हा सीन त्यांनी थोडा वेगळा दाखवला आहे बऱ्याच दिवसानंतर, त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना पण खूपच आनंद होत आहे असं बघायला. सतत असं डिप्रेशन आणि केसबद्दल हेच सुरू होतं बऱ्याच दिवसापासून. आणि चैतन्य खूपच हसत असतो त्याला, आणि अर्जुन वहिनी अर्जुन वहिनी म्हणून त्याला चिडवत असतो. इकडे अर्जुन पण असा त्याला राग आलाय असं दाखवत नसतो, खूप आनंदात आणि सगळे कामं वगैरे करतोय असं सगळ्यांना फील करून देत असतो. चैतन्य म्हणतो, सायली मॅडम आपण असं करूया, आता ना हे जे तुमचं सुरू आहे ना हे डेलीच सुरू ठेवूया, मला तर खूप मज्जा येते बाबा या सगळ्यांमध्ये. अर्जुन म्हणतो, हो चैतन्य भाऊजी तुम्हाला मज्जा येणारच ना. आणि नंतर अर्जुन म्हणत असतो, अरे चैतन्य तू तरी थांबव बाबा हसणं, हे आमचं थोड्याच दिवसात संपून जाईल. चैतन्य म्हणतो, अरे पण अर्जुन खूपच मज्जा येते या सगळ्यांमध्ये, हेच त्यांनी खूप वेळ रंगवून ठेवलं आहे. आणि नंतर सायली आणि अर्जुन म्हणत असतात, आपण ते बाबू जो ड्रायव्हर होता, ज्या ट्रकचा मालक आहे त्याला भेटायला जाऊया. इकडे प्रिया चोरून ऐकत असते आणि ती म्हणते, हे जर ते ट्रकवाल्याला मॅनेजरला भेटायला गेले तर हे सगळंच उघड होईल. हे सगळं मला नागराज आणि महिपतला सांगितलंच पाहिजे. आणि हे सगळं ती कॉलवरही सांगू शकत होती, पण त्यांनी उगाच सीन वाढवण्यासाठी तिला जेलमध्ये वगैरे पाठवलं आहे. आणि तिने काहीही सोबत नेलेलं नाही. लगेच सायली आणि चैतन्याचं बोलणं ऐकते आणि हळूच ते जिन्यावरून उतरून सरळ स्टेशनमध्ये जाते. इकडे चैतन्य आणि सायली म्हणत असतात, हो आपण जेव्हा त्या ट्रकवाल्या मॅनेजरला भेटू ना तेव्हाच आपल्याला सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल. त्यामुळे तो एक पुरावा म्हणून खूप महत्त्वाचा ठरेल या केसमध्ये. इकडे सायली म्हणत असते, चैतन्य भाऊजी आपण आज ही 7व्या केसबद्दल बोलतोय. इकडे चैतन्य म्हणत असतं, अरे सायली वहिनी अर्जुन एवढं काम करतो माहिती आहे का, तू तर फक्त मधुभाऊंच्या आणि मैपतच्याच केसमध्ये इन्व्हॉल्व होती, पण तो दिवसाच्या 10-10 आणि ऑफिसमध्ये असताना तर 25-25 केस एका वेळेला हँडल करतो. खूप वर्क करतो बरं का तो. आणि ती म्हणते, हो खरंच यार सोपं नाही आहे हे, यांना किती प्रेशर असतं, किती कामाचा लोड असतो यांच्यावर, आणि आपण म्हणायचो की काही नाही एवढं. अर्जुन पण म्हणत असतो, ही सायली कसं मॅनेज करत असेल सगळं, आणि मला तर खूपच वैताग आला या सगळ्या कामाचा. असे एकमेकांना मनातल्या मनात बोलत असतात. एकमेकांकडे बघून म्हणतात, तू काही बोलली का. सायली पण म्हणते, तुम्ही काही बोललात का. आणि ते म्हणते, नाही काही नाही, मी तर खूप आनंदात करतो हे काम. पण दोघांनाही हे काम फायनली जमत नसतं. आणि ते म्हणतात ना, ज्याचं कामं त्यानेच करावे, ते अगदी खरं आहे की ज्याचं वर्क त्यालाच जमतं व्यवस्थितपणे. इकडे सायली पण थोडी अशी प्रेशरमध्ये आलेली असते की हे कधी मी सोडून देते एकदाचं आणि हे सगळं ड्रामा संपवते. इकडे प्रिया लगेच पोहोचली आहे पोलीस स्टेशनमध्ये, आणि नागराज आणि महिपतला ती सांगते, तुम्हाला माहिती का 22 वर्षापूर्वी तुम्ही जे कांड करून ठेवलेले आहे त्याचा आता उलगडा होणार आहे. ते म्हणते, अगं पण काय, आम्ही तर काहीच नाही केलं. ते म्हणते, तुम्हीच केलं. आणि त्या जे ट्रकचा ड्रायव्हर वगैरे मालक होता त्याला भेटायला सायली आणि अर्जुन तिथे जाणार आहेत. आता तुम्ही काहीतरी करा आणि त्या मॅनेजरचं तोंड कसं गप्प करायचं ते बघा. इकडे नागराज म्हणत असतो, मी तर काही त्यामध्ये नव्हतो, त्यामध्ये महिपतच इन्व्हॉल्व होता. महिपत म्हणत असतो, ए नाग्या, त्यामध्ये हे सगळं तूच मला करायला सांगितलं होतं आणि आता म्हणतो की मी नव्हतो त्या केसमध्ये. हे सगळं तूच करायला सांगितलं आणि माझ्यावर आलं ना, मी सरळ सरळ तुझं नाव घेणार आहे. इकडे प्रिया म्हणत असते, अरे एकमेकांना भांडण्याऐवजी तुम्ही आता त्या मॅनेजरचं तोंड कसं बंद करता येईल ना ते बघा. आणि ती म्हणते, काहीतरी करा लवकरात लवकर. नाग्या म्हणत असतं, आम्ही इथे बसून काय करणार आहेत, तूच कर काहीतरी. ती म्हणते, मी काय करणार, मी आता सायली अर्जुनवर लक्ष ठेवून तुम्हाला सगळे अपडेट देते, हेच खूप मोठं झालं. नागराज म्हणत असतो, तू तर म्हणली होती मी कधीच तुमची साथ नाही सोडणार, मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करेल, आणि आता काय झालं ग.
प्रिया म्हणते, पण मी कुठे शोधू त्या ड्रायव्हरला जाऊन, आणि मी आता एकटी आहे. पकडली गेली तर आपण तिघेही जेलमध्ये जाऊ, मग ते आपला बँडच वाजवतील. त्यामुळे तुम्हीच काहीतरी करा, दोघेजण इथे मिळून. आणि प्रिया म्हणत असते, महिपत साहेब, तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही आहे. या केसमध्ये आपण आता एक एक जण अडकत चाललोय. इकडे महिपत थोडासा विचार करायला लागतो की खरंच यार, हे खूप कठीण होत चाललंय दिवसेंदिवस. सायली अर्जुन तर काही पिच्छा सोडणारच नाही आहेत. आणि नंतर त्यांनी लगेच सायली आणि अर्जुनचा सीन घेतलेला आहे. ते मस्त निवांत बसतात संध्याकाळी आणि म्हणतात, ते केसबद्दलच बोलत असतात. अर्जुन म्हणतो, ते सगळं संपव बरं आता. आता दिवसभर खूप लोड घेऊन खूपच हे झालंय. आपण जाऊया, बाबू ड्रायव्हर कोण होता त्याच्याकडून माहिती घेऊया. सायली म्हणत असते, नाही मीच जाणार एकटी. अर्जुन म्हणत असतो, नको ग, ही केस संदर्भात आहे आणि अपघाताबद्दल माहिती शोधायची म्हटल्यावर तू एकटी नाही जाऊ शकत. ती म्हणते, अर्जुन सुभेदार तर सगळ्यांना मदत करत असतो आणि त्याच्यासाठी सगळं शक्य आहे. आता मी अर्जुन सुभेदार आहे ना, मग तर मी जाणारच. इकडे अर्जुन तिला नकार देत असतो की एकटीला जाण्यासाठी, पण इकडे सायली ऐकतच नसते. सायली म्हणत असते, नाही मी जाणारच. आणि तो तिच्यावर चिडतो आणि कॉटवर जाऊन बसतो. सायली पण झोपायला जाते. सायली अशी मनातल्या मनात म्हणते, आज प्रपोज डे आहे, यांच्या लक्षात नाही का. आणि लगेच जाते आणि ती उशी काढते. त्याच्या खाली एक ग्रीटिंग कार्ड असतं आणि म्हणते, हे काय आहे. अर्जुन म्हणतो, अगं आज प्रपोज डे आहे ना, मला वाटलं तुझ्या लक्षात नाही, पण माझ्या सगळं लक्षात होतं बरं का. आणि आपण कधीही प्रपोज डे सेलिब्रेट केला नाही एवढ्या दिवसांचा, पण आज करूया. आणि खाली बसतो गुडघ्यावर आणि तिला अंगठी देत म्हणतो की मला आयुष्यभर तूच माझी जीवनाची साथीदार म्हणून हवी आहेस आणि तूच मला माझ्या आयुष्याचं सगळं काही, माझं दुःख माझं सुख तुझं आणि तुझं दुःख माझं, असं हवं आहे आयुष्यभर. 7 काय 70 जन्म झाले तरी मला तूच माझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून हवी आहेस. तू माझ्यासाठी एवढी लकी आहेस. इकडे सायलीला खूप आनंद होत असतो. तो तिचं असं भरभरून कौतुक काय करतोय आणि तिला अपेक्षा पण नव्हती असं त्याने गिफ्ट पण दिलंय. आणि नंतर त्यांनी पुढील भागामध्ये दाखवलं आहे की इकडे अस्मिता आणि ती सगळी डायनिंग टेबलवर नाश्ता करण्यासाठी बसलेली असतात. चैतन्य येतो आणि म्हणते, सायली वहिनी चला आपण जाऊया. इकडे अर्जुन म्हणतो, सायली तू अजिबात जायचं नाही या. त्या केस संदर्भातल्या पुरावे शोधायचे असेल तर मी आणि चैतन्य जातो. इकडे सायली म्हणत असते, नाही मी जाणार. चैतन्य. आणि आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.